नाशिकमध्ये पुन्हा एकदा हुंडाबळी आणि महिलांवरील अत्याचाराचा संतापजनक प्रकार समोर आलाय। शेलार रोड परिसरात राहणाऱ्या आशा घोटेकर या विवाहितेनं सासरच्या सततच्या छळाला कंटाळून जीवन संपवल्याचा आरोप नातेवाईकांनी केला। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। मिळालेल्या माहितीनुसार आशा घोटेकर यांच्या लग्नानंतर काही काळ सर्व काही सुरळीत होतं, मात्र नंतर सासरच्यांकडून फ्लॅट खरेदी करण्यासाठी आणि चारचाकी वाहन घेण्यासाठी मोठ्या पैशांची मागणी सुरू झाली। तब्बल 25 लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली होती। बहिणीचा संसार टिकावा आणि तिचं आयुष्य सुखात जावं म्हणून तिच्या भावानं स्वतःच्या आईच्या नावावरील जमीन विकली आणि मोठी रक्कम सासरच्यांना दिली। लग्नावेळी 21 तोळे सोनंही देण्यात आलं होतं, मात्र एवढं करूनही छळ थांबला नाही असा आरोप करण्यात आला। नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार आशा यांना वारंवार मानसिक त्रास दिला जात होता। घरात सतत वाद निर्माण केले जात होते, त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात होती। इतकंच नाही तर पतीचे दुसऱ्या महिलेशी संबंध असल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला। या कारणावरून आशा यांनी अधिक त्रास सहन केला। या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे जादूटोण्याच्या नावानं धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। तुला जादूटोणा करून संपवून टाकू अशा प्रकारच्या धमक्या आशा यांना वारंवार दिल्या जात होत्या असं तक्रारीत नमूद करण्यात आलंय। सततचा मानसिक दबाव, भीती आणि कौटुंबिक त्रास यामुळे त्या पूर्णपणे खचून गेल्या। अखेर या सगळ्या त्रासाला कंटाळून त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलंय। या घटनेनंतर उपनगर पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केला असून मृत विवाहितेच्या भावानं दिलेल्या तक्रारीवरून पतीसह दोघांना अटक करण्यात आली आहे। आर्थिक व्यवहार, कौटुंबिक वाद आणि छळाच्या सर्व आरोपांची सखोल चौकशी आता पोलिसांनी सुरू केली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।